हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सर्वात पहिल्यांदा सॉरी, कारण हा व्लॉग खूप लेट अपलोड करते मी, कारण ज्यावेळेस आम्ही वॉटर पार्कला गेलो होतो तर त्याच्यानंतर बाकीचेच व्हिडिओ मी अपलोड केले आणि हा बनवला होता कॅमेरामध्ये, त्याच्यामुळं मोबाईलमध्ये काही घ्यायला वेळच भेटला नाही, त्याच्यामुळे मी आत्ता पोस्ट करते. तर आम्ही आता निघालेलो होतो वॉटर पार्कला आणि 1 तारीख होती आणि इकडं होतं इलेक्शन त्या दिवशी, तर सुट्टी होती, त्याच्यामुळं चाललो होतो वॉटर पार्कला आणि जायचं होतं दुसऱ्या वॉटर पार्कला. तिकडं जायचं कॅन्सल झालं, कारण येताना ॲटो भेटेल की नाही हे माहीत नव्हतं. त्याच्यामुळं मग आम्ही इथं थोडंसं म्हणजे लांब होतं, तर तिथं चाललो होतो. सनसिटी वॉटर पार्क म्हणून नाव आहे त्याचं. तर आता इथून आम्ही ॲटोमध्ये बसलो होतो आणि बाहेर बघा ऊन किती आहे. तर चला, तर म्हणलं आता पाण्यामध्येच जायचं आहे, तर असं म्हणलं चला. तर इथं आता आम्ही आलेलो आहोत आतमध्ये. तर छान वाटत होतं आणि मी तर पहिल्यांदाच गेले होते, तर खूप छान म्हणजे एन्जॉय केला त्या दिवशी. तर फोटोज वगैरे काढले, व्हिडिओ बनवले आणि उर्वी पण बघा कशी खेळते पाण्यामध्ये. तर अगोदर उतरायला नको म्हणत होते, श्री पण रडत होता. नंतर त्याला समजलं आता पाण्यामध्ये खेळायचं आहे, तर छान खेळत होता आणि नंतर मग पाण्यामधून बाहेर निघायलाच नको म्हणत होता. तर त्याच्या पप्पाजवळ बसला आता पाण्यामध्ये आणि इथं उर्वी बसली होती, तर बघू शकता. तर आता जस्ट निघालो होतो घरी आणि 2 तास आम्ही तिथं होतो वॉटर पार्कमध्ये. तर आता चाललो होतो घरी. सनसेट बघा किती छान असा दिसतोय आणि हे वॉटर पार्क सिटीच्या थोडं आउटसाईडला पडतं आहे, त्याच्यामुळं आपल्या गावाकडं कसा रस्त्याच्या साईडला झाडं वगैरे आहेत, तर तसं आहे इथं. आणि साईडला, रस्त्याच्या साईडला इकडं ते एक फ्रूट भेटतं, त्याचं नाव पण काही मला माहीत नाही. तर त्याच्या बागा होत्या इकडच्या पाठीमागच्या साईडला होत्या बागा. तर इथं बघू शकता. चला, आता आम्ही निघालेलो होतो घरी आणि इथं थोडंसं चालत जायला लागते. तर ॲटो काय इकडच्या साईडला म्हणजे एवढ्या जास्त नव्हत्या, तर मेन रोडला तिथंपर्यंत चालत जायचं होतं. मग आम्ही चाललो होतो चालत. तर आता इथं आम्ही बसलो ॲटोमध्ये
आणि उद्या पण संडे आहे, तर म्हटलं उद्या पण कुठेतरी जायचं फिरायला. तर आज पूर्ण दिवस सुट्टी होती, त्याच्यामुळं मग आज इथं गेलो होतो वॉटर पार्कला. तर चला आता घरी जातो आणि थोडा वेळ फ्रेश वगैरे होतो, काहीतरी खाऊन घेतो आता, कारण भूक पण लागली आणि गेल्यानंतर आंघोळ वगैरे पण करायला लागणार, कारण तिथलं पाणी वगैरे काय एवढं म्हणजे नंतर ॲलर्जी वगैरे होते असं म्हणतात. त्याच्यामुळं मग आता घरी जाऊन आंघोळ वगैरे करतो आणि फ्रेश होऊन जेवण वगैरे करायचं, तोपर्यंत संध्याकाळचाच टाईम होतोय. तर चला मग आता निघूयात. इकडे तर काल घरी आलो, रात्री जेवण वगैरे केलं आणि नंतर दुसऱ्या दिवशी होता संडे, तर मग आलो होतो इकडं. मेला चालू होता, तर इथं भद्रकाली मेला म्हणून असतो, आपल्या गावाकडे कशी यात्रा भरते तर तशी यात्रा इकडं चालू होती. तर जवळजवळ आठवडाभर तरी चालू होती. तर इथं आम्ही आलो होतो, तर इथं पाळणं वगैरे भरपूर होतं, ब्रेक डान्स वगैरे. तर स्त्रीला या मिकी माऊसमध्ये खेळायचं होतं, तर तो खेळत आणि नंतर मग आम्ही ब्रेक डान्समध्ये वगैरे बसलो, गेल्या आईस्क्रीम वगैरे खाल्लं आणि नंतर मोठ्या जो पाळणा आहे तर त्याच्यामध्ये पण बसायचं होतं. त्या अगोदर स्त्रीला थोडं खेळायचं होतं, त्यामुळं तो इथं थोडा वेळ खेळला. त्याच्यानंतर मग इथं आम्हाला बसायचं होतं पाळण्यात. तर स्त्रीला पाळण्यात बसायचं नव्हतं, कारण आम्ही अगोदर पहिल्यांदा ब्रेक डान्समध्ये बसलो होतो, त्याच्यामुळे त्याला भीती वाटत होती. नंतर पाळण्यात बसायचं का म्हटलं तर नको म्हणाला. नंतर मग आम्हीच बसलो आणि घरी आलो. श्रीसाठी आणि उर्वीसाठी तो मोबाईल जो असतो खेळण्यातला, तर तो घेतला आणि घरी आलो. चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर.